पार्किन्सनचे अनेक पेशंट्स हे आम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्याच्यापैकी काही मनावर ठसलेल्या अनुभवांपैकी एक उदाहरणादाखल मी अप्रोच पॉझिटिव्ह म्हणजे काय म्हणायचं आणि निगेटिव्ह म्हणजे काय म्हणायचं हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो. एक माधव म्हणून मध्यमवर्गीय गृहस्थ, त्याच्या वडिलांना पार्किन्सन्स. चहा पिताना कब्बशी थरथरतात हात. सुनबाई सांगतात थरथर करू नका, कब्बशी पाडू नका, फुटेल. तसं सांगितल्यावर आणखीनच थरथर वाढते, कब्बशी पडते, फुटते. असं एकदा दोनदा तीनदा सहन केल्यानंतर ते डायनामिक्स काही जमत नाही. आणि नंतर माधव आणि माधवची बायको ठरवतात की सारख्याच कब्बशा फुटतायत, तर आपण आता यांना लाकडाच्या कब्बशांमधून चहा कॉफी देऊया. आणि मग तसं सुरू होतं. जेवताना खाताना डायनिंग टेबलवर वस्तू पडतात, सांडतं, म्हणून त्यांना वेगळ्या टेबलवर जेवण द्यायला सुरुवात होते. माधवचा मुलगा 7वी 8वीतला शाळेमध्ये कार्यानुभवाच्या कार्यशाळेमध्ये काहीतरी स्वतःच्या हाताने क्रिएटिव्हली बनवावं म्हणून त्यांना शिकवलं जातं. त्याची स्पर्धा घेतली जाते, त्याच्यामध्ये त्याला पहिलं बक्षीस मिळतं. आणि ते पहिलं बक्षीस मिळालं याच्याबद्दल माधव आणि त्याची बायको त्याचं अभिनंदन करतात आणि म्हणतात काय रे तू बनवलंस. तर त्यांनी सांगितलं की मी कार्पेंट्रीमध्ये लाकडाच्या कब्बशा बनवल्या, म्हणजे मी मोठा झालो आणि तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला पार्किन्सन झाला की तुम्हाला ते वापरता येतील. आणि मग त्यांचे डोळे उघडतात की आपण काय करतोय आणि ते योग्य आहे का नाही. आपलं जे मंडळ आहे त्याचं कार्य खूप वाखाणण्यासारखं आहे. मी पुढे त्याच्याकडे येणारच आहे. आणि त्याचे जे सगळे सदस्य आहेत त्यांचं मी आत्ता शोभनाताईंशी बोलत होतो तसं सुरुवात करणं खूप अवघड असतं. आज तुम्ही त्याचं फुललेला फळलेला वृक्ष बघताय, पण सगळ्याच पार्किन्सन्सपर्यंत पॉझिटिव्ह अप्रोच पोचण्याची गरज आहे. नाही असं नाही. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे कसा दृष्टिकोन हवा शुभार्थींकडे बघण्याचा, तेही मी तुम्हाला उदाहरण देतो. ट्रान्झिशन कसं आहे हे सगळे ॲक्च्युली पेशंट्स आहेत, म्हणजे ही खरी उदाहरणं आहेत. एक अरविंद नावाचा पुन्हा मध्यमवर्गीय गृहस्थ, वडिलांना पार्किन्सन्स, बॅलन्स जातो, त्याच्यामुळे त्यांच्या खोलीतून जेवायच्या खोलीत येताना भिंतीचा आधार घेत 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 येतात. ठराविक उंचीला भिंतीवर हात सारखे लावल्यामुळे रंग जातो. सुनबाई नवऱ्याला सांगते या अरविंदला की हे सगळे रंग खराब होत आहेत, तर त्यांना थोडं वाईट गेट चाललं तरी चालेल, सारखं भिंतीला धरून धरून काय आहे. पण तो म्हणतो जाऊ दे ग, आपण नवीन रंग लावू, त्यांना दुखवायचं नाही. पण असं रिपीटेडली होतं, तो सहन करतो. आणि एकदा ते कुठलं तरी रंगीत तेल डोक्याला लावतात आणि त्या दिवशी पटकन वॉशरूमला जाताना भिंतीला धरत धरत त्या तेलाचे ढप्पे हाताने त्या भिंतीभर करून ते जेव्हा तो बघतो तेव्हा तोच ओरडतो की बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्ही भिंतीला धरून जाऊ नका. आता हे सगळे तेलाचे रंगीबेरंगी डाग भिंतीवरचे हे कसे आपले जाणार. वडील मान खाली घालतात दुःख चेहरा करून, काही बोलत नाहीत. नंतर ते टाळतात खोलीच्या बाहेर यायचंच. त्यांची भूक कमी होते आणि एकदा अनअवॉइडेबल जेव्हा होतं तेव्हा बाहेर पडताना त्यांचा तोल जातो, कारण भिंतीला धरायचं नाही. ते पडतात, त्यांना हिप जॉईंटचं फ्रॅक्चर होतं आणि त्याच्यातच ते दगावतात. त्यावेळेला खूप वाईट वाटतं की कदाचित आपण ओरडल्यामुळेच त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला का, आणि नाहीतर काही वर्ष ते आणखीन जगले असते का. पुढे काही वर्ष जातात. हे सगळं अरविंदच्या मुलांनी बघितलेलं असतं. पुढे काही वर्ष जातात, मुलांची लग्न होतात अरविंदच्या. अरविंद थोडा वयस्कर होतो, अरविंदला पार्किन्सन्स होतो. पण मनात कुठेतरी ते सारखं रुतलेलं असतं की आपण वडिलांना नाही म्हटलं, त्याच्यामुळे आपण तिथे हात लावून जायचं नाही. त्या भिंतीची जेव्हा रंगरंगोटी चालू होते तेव्हा नातू अडून बसतो की माझ्या आजोबांची आठवण आहे, ते तसंच ठेवून बाकीच्या भिंतीला रंग द्या. मग आता हे कसं करायचं. म्हणून आर्किटेक्टला बोलवतात आणि तो म्हणतो आपण ठशांचंच काहीतरी डिझाईन करू, म्हणजे मग
नातवाची पण इच्छा पूर्ण होईल आणि रंग पण देणं होईल, म्हणून ते तसं डिझाईन केलं जातं. आणि अरविंद जेव्हा चालतो तेव्हा त्याला न धरता चालायचं असतं, पण एकदा चक्कर येते, बॅलन्स जातो आणि तो पडणार. इतक्यात त्याच्या लक्षात येतं भोवळ येऊन जागा झाल्यावर की मुलांनी मिठीत घेतलेलं आहे. आणि मुलगा म्हणतो, बाबा माझं सतत लक्ष असतं, कारण तुम्ही कधीही पडाल हे आजोबांच्या उदाहरणावरून माझ्या ध्यानात असतं कायमचं. पटकन दोन्ही नातवंड धावत येतात आणि ते म्हणतात, आजोबा तुम्हाला धरायचंच आहे आणि भिंतीला नाही धरायचं आहे तर आमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवा. आणि त्यांना घेऊन जातात सोफ्याकडे. तिथे नातीला पण बक्षीस मिळालेलं असतं पहिलं ड्रॉइंगच्या परीक्षेत. आणि तिने कसलं ड्रॉइंग काढलेलं असतं तर त्या भिंतीवरच्या हाताच्या ठशांचं. शिक्षक विचारतात हे काय आहे, तेव्हा ती गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा डोळे पाणावतात. तर हा झाला पॉझिटिव्ह अप्रोच. आणि निगेटिव्ह अप्रोच कडून पॉझिटिव्ह अप्रोच कडे जेव्हा आपण जातो, पर्टिक्युलरली पार्किन्सनच्या पेशंट बद्दल, तेव्हा विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की हा प्रॉब्लेम किती ग्रेव्ह आहे.